नमस्कार. आपण पाहताय संगनायक न्यूज. आज आपण दौंड नगर परिषद दौंड या ठिकाणी आहोत. या ठिकाणी गेली 4 दिवस झालं विनायक माने माहिती अधिकार कार्यकर्ता या ठिकाणी भीमथडी शिक्षण संस्थेच्या होत असलेल्या बेकायदेशीर बांधकाम आणि अतिक्रमणाच्या विरोधामध्ये जो अनागोंदी कारभार सुरू आहे च्या विरोधामध्ये विनायक मानेजी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. आज त्यांनी दौंड नगर परिषद समोर या शासनाचं प्रतिकात्मक त्यांनी बुजगावण्याचं दहन केलेलं आहे. तर या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी विनायक कुंडलिक माने. मी दौंड नगर परिषद कार्यालयाच्या समोर गेली 4 दिवसापासून बेमुदत उपोषण आणि आंदोलनाला बसलेलो आहे. तहसील कार्यालय आणि भूमी अभिलेख कार्यालय सांगते की आम्ही वरिष्ठांना अहवाल पाठवला आहे, पण प्रत्यक्षात त्या अहवालाचं मला काही मिळालेलं नाही आहे. ह्या दौंड नगरपालिकेपासून हाकेच्या अंतरावर 50-60 मीटरच्या अंतरावर बेकायदेशीर बांधकाम चाललेलं आहे. या बांधकामाला त्यांनी जवळपास 4 वेळा नोटीस बजावलेली, हे बांधकाम थांबवा आणि जे अवैध बांधकाम केले ते काढून घ्या, अशा स्वरूपाच्या नोटीस त्यांना बजावलेल्या आहेत. भीमथडी शिक्षण संस्था या संस्थेने या नोटिसा पायदळी तुडवल्या असून त्याला न जुमानता हे बांधकाम अहोरात्र चालू आहे. दौंड नगरपालिकेचे संबंधित अधिकारी येता जाता ते बेकायदेशीर बांधकाम करतायत, पण त्यांचे हात कोणी बांधलेले आहेत ते काय कळून यायला मार्ग नाही. ते बुजगावणं जरी असलं तरी किमान त्याला पाखरं तरी भिवून पाळतात, पण ह्यांना हे बेकायदेशीर कामं करणारे अजिबात जुमानं ना. यांची काय अडचण आहे, कोण याच्या पाठीमागं राजकीय शक्ती आहे हे काय त्यांना कळाना. नवीन जे मुख्य अधिकारी आलेले आहेत अवधूत तावडे साहेब, की त्यांची अशी विनंती आहे की मला 1-2 दिवस वेळ द्या. नंतर जे आम्ही नोटिसात सांगितले त्यांना 15 दिवसात खुलासा करायला लावला आहे. मग त्यांना मी सांगितलं खुलासाला 15 दिवस ठीक आहे, पण तुम्ही तात्काळ बांधकाम थांबवायला लावले त्यांना, तर त्यांनी कुठं थांबवलेलं नाही. तर ती काय करा, आता तुम्ही त्या नोटिसाप्रमाणे जा आणि ते बांधकाम थांबवा. आणि त्यांनी रस्त्याच्या हद्दीत बऱ्याच दिवसापासून विटा टाकलेले आहेत, क्रश टाकलेली आहे, ते जप्त करा, पाट्या गमेलं जप्त करा. मी दुसऱ्या मिनटाला माझं हे आंदोलन थांबवतो. निष्क्रिय जे कामकाज चालले शासनाचं त्याचं प्रतीक म्हणून पुतळ्याचं दहन केलेलं आहे, बुजगावण्याचं, शेतातल्या बुजगावण्याचं दहन केलेलं आहे. लोक स्वतःहून बोलू लागलेले आहेत की आमचं 2-5 हजारासाठी नळ कनेक्शन कापलं जातं आहे, मालमत्ता सील केली जाते. पण हे कसं काय, एका राजकीय पुढाऱ्याची संबंधित ही संस्था आहे, त्यांच्या दबावाखाली ही नगरपालिका वसूल करत नाही, हे लोकांना कळून चुकलेलं आहे. आज तुम्ही दौंड नगर परिषद समोर शासनाचं प्रतिकात्मक बुजगावण्याचं दहन केलेलं आहे. तर हे दहन तुम्ही का केलेलं आहे, याच्या मागचं आपली भूमिका काय? हे बुजगावण्याचं जे दहन केलेलं आहे याची भूमिका अशी आहे की हे अधिकारी येता जाता ते जे बेकायदेशीर बांधकाम चाललेलं आहे ते पाहतायत, उघड्या डोळ्यांनी पाहतायत. लोकशाहीच्या सनदशीर मार्गाने मी त्यांना जागं करण्याचं काम करतो आहे, परंतु ते जागं होत नाही. त्यांनी झोपेचं सोंग घेतलं आहे, म्हणजे एक प्रकारे ते बुजगावणंच आहे. तर अशा ह्या बुजगावण्याचं दहन करण्यासाठी मी आज ते आंदोलन केलेलं आहे. किंवा आदेश असताना देखील काम ठप्प नाही आहे, काम सुरूच आहे. तर या ठिकाणी भीमथडी शिक्षण संस्थेला कोणाचा अभय आहे का, कोणाचा आशीर्वाद आहे का, किंवा कोणाचा राजकीय वरदस्त आहे का? तर उपोषण करता म्हणून आपल्याला काय वाटते? नक्कीच या भीमथडी शिक्षण संस्थेचं जे बेकायदेशीर बांधकाम चालू आहे ह्याला अज्ञात राजकीय शक्तीचा पाठिंबा आहे, आशीर्वाद आहे. त्याशिवाय हे होणे नाही आहे. कारण मी वारंवार आंदोलने करतो आहे, तर त्या अधिकाऱ्यांना असा राजकीय दबाव पाहायला मिळतो. जर या ठिकाणी कारवाई नाही झाली तर आपली पुढची रणनीती काय असणार आहे? या पुढची रणनीती आता आज जे रास्ता रोको होणार होतं, तर आम्ही ते सोमवार दिनांक 23 रोजी दुपारी 4 वाजता आंबेडकर चौक येथे रास्ता रोको आंदोलन ठेवलेलं आहे आणि ते आंदोलन आम्ही करणार आहोत. हे प्रशासन किती निगरगट्ट आहे, किती गेंड्याची कातडी पांघरलेली आहे याचा देखील मी अंत पाहणार आहे. आणि हे आंदोलन आहे ना असंच चालू ठेवणार आहे की माझे हे आंदोलन
भीमतडे शिक्षण संस्थेच्या बेकायदेशीर बांधकाम आणि त्यांच्याकडे 47 लाख रुपयाची वसुली जोपर्यंत होत नाही तोपर्यंत माझं हे आंदोलन चालूच राहणार आहे.